नमस्कार. तर आज यांना ऑफिसला थोडं लेट जायचं होतं. म्हणून जी भाजी कोरडी करून डब्याला देणार होती ना, म्हटलं तीच म्हणजे चवळीच्या शेंगांची भाजी घरच्यासाठी पातळ बनवूयात. मग काय चवळीच्या शेंगा मोडून घेतल्या, लसूण पण सोलून घेतला. ही भाजी करायची पद्धत खूपच सोपी आहे बघा. शेंगदाणे आणि मिरच्या थोड्या भाजून घ्यायच्या. भाजलेले शेंगदाणे, मिरच्या, थोडा लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घ्यायचा. तेलामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्त्याची फोडणी द्यायची. त्यामध्ये मोडलेल्या शेंगा, हळद, मीठ टाकून 5-7 मिनिटं झाकण ठेवून थोड्या वाफवून घ्यायच्या. शेंगा वाफतात तोपर्यंत मी कणिक पण मळून घेतली होती. त्यांच्या कामामुळे रोज-रोज तर गरम जेवण त्यांना खायला मिळत नाही, पण जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा मी गरमागरम जेवण त्यांना देते. शेंगा अर्ध्या शिजल्या की वाटण मिक्स करायचं. जेवढी कन्सिस्टन्सी हवी असेल तेवढं गरम पाणी टाकायचं. 5 मिनिटं शिजल्यावरच भाजी तयार झाली बघा. डब्याला तर आपण कोरड्या भाज्या करतोच, पण घरी खायला मी सहसा रस्सा भाजीच करते. घरचं जेवण बनवून झाल्यावर यांच्यासाठी डब्याला बनवली होती मी पनीर भुर्जी. त्याची रेसिपी मी लवकरच अपलोड करेन. ग्रंथाला जसं माहिती पडतं ना, की बाबा बाहेर जाणार आहेत, ते त्यांना चिटकून बसते. संध्याकाळची ग्रंथ तर खूप चिडचिड करत होती. घरात राहून राहून पण मुलं खूप बोर होतात. मग काय तिची तयारी केली आणि नेलं खाली तिला खेळायला. खाली गेल्याबरोबर ग्रंथ तर मस्त खेळायला लागली. चला तर मग बाय बाय. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.